नमस्ते मित्रांनो, मी नितेश शिवाजी पवार धाराशिवमधून. आज आपल्या शेतामध्ये आमचे मित्र आलेले आहेत. ते परिचय देऊन त्यांना कसं वाटलं ते सांगतील. नमस्कार, माझं नाव विक्रम डोके. मी पुण्याहून ऑर्गॅनिक शेती पाहण्यासाठी आलो आहे. तरी ही लागवड 8 फुटीमध्ये बघून छान वाटलं आणि आपण पण करायला काही हरकत नाही असं वाटलं आहे. ठीक आहे. रेग्युलरमध्ये जे काय ऊस येतं आणि ह्या ऊसामध्ये तुम्हाला कसं वाटलं? समजा पानाची काळुंकी आहे, त्याच्यानंतर मग समजा आम्ही तर आतमध्ये समजा बाकीचे आंतरपिकं उगवलेत याच्यामध्ये. तर ऊसाची गुणवत्ता इतर ऊसाच्या मानानं तुम्हाला कशी वाटते? छान आहे एकदम. वाढ वगैरे चांगली, कलर वगैरे व्यवस्थित आहे, म्हणजे नॅचरल असल्यासारखं एकदम. आता आपण ह्या ऊसाचं काय करणार आहोत, हा ऊस कारखान्याला न देता ह्याचं आपण गुऱ्हाळाचं नियोजन करतो आहे पुढं. आणि गुऱ्हाळाचं नियोजन करून ह्याचे जास्तीत जास्त समजा डायरेक्ट सेलिंगमध्ये गुळ विक्री करणार आहोत आपण. ज्याच्यामुळे ह्याचे पैसे जरी उतारा कमी आला, समजा बाकीचे लोक इथं लोटा पश्चिमचा जर विचार केला तर इथं 60-70पर्यंत ॲव्हरेज काढतात, पण आपण 40मध्ये काढून सुद्धा इतर सगळ्या लोकांच्या तुलनेनं बऱ्यापैकी उत्पन्न घेणार आहोत. आणि ह्या ऊसाचाच आम्ही तुम्हाला गुळ पाठवून देऊ पुण्याला. ठीक आहे, नक्की ठीक आहे, धन्यवाद.